Maths Part 2 Practice Set 6.1 Question number 6. तर याच्यातली काही उदाहरणं आपण काल बघितली. पहिलं बघितलेलं आहे, दुसरं बघितलं आणि चौथं, पाचवं तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. आता सातवं राहिलेलं आहे. आता आपण सातव्या उदाहरणाला सुरुवात करूया. सातवं उदाहरण दिलंय काय बघा नेमकं. 7 नंबरचं उदाहरण आहे. साइन सेवन नंबरचा आहे. साइन 4 थीटा साइन 4 साइन 4 थीटा माइनस कॉस 4 कॉस 4 थीटा थीटा इज इक्वल टू, राईट साईडला काय दाखवायचं आहे, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा आता आपल्याला लेफ्ट साइड काय दिलेलं आहे, LHS इज इक्वल टू साइन 4 थीटा साइन 4 थीटा माइनस कॉस 4 थीटा. आता साइन 4 थीटा माइनस कॉस 4 थीटा. आता आपल्याकडे फोर्थचं काही फॉर्म्युला नाही किंवा आयडेंटिटी नाही, म्हणून आपण आधी स्क्वेअर मध्ये करूया. स्क्वेअरचा स्क्वेअर केल्यानंतर फोर्थ होईल, म्हणजे साइन स्क्वेअरचा स्क्वेअर, म्हणून आपण ते ब्रॅकेटमध्ये घेऊया. म्हणून काय लिहितं आता बघा, इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स फोर्थ होईल. साइन स्क्वेअर थीटा इंटू स्क्वेअर, म्हणून स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे फोर्थ. सेम तसं कॉसचं मायनस इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा, साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एक आयडेंटिटी आहे, ए स्क्वेअर
मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी, फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी अँड सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. या आयडेंटिटीचा आपल्याला वापर करायचा आहे. हे तुम्हाला 8वीला झालेलं आहे, 7वीला सुद्धा झालेलं आहे. या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी अँड ए प्लस बी, यानुसार हा पूर्ण साइन स्क्वेअर थिटा ए कॉस स्क्वेअर थिटा बी म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. एकदा ऍडिशन येणार, एकदा सबट्रॅक्शन येणार, म्हणून पहिलं आपण सबट्रॅक्शन घेतलं. थिटा सेकंड ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा मायनस प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस मायनस पहिलं ब्रॅकेट मध्ये घेतलंय, सेकंड ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपली आहे. म्हणून बट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय लिहिणार, 1 लिहिणार. नंतर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काय काढायचे आहेत बघा, कॉस स्क्वेअर काढायचा आहे. म्हणून आपण जर हे साइन स्क्वेअर थिटा जे आहे ते राईट साईडला नेलं, साइन स्क्वेअर थिटा जर राईट साईडला नेलं तर काय होणार आहे, कॉस स्क्वेअर म्हणजे आपण साइनची व्हॅल्यू जर काढली तर मग काय येणार आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. दोन व्हॅल्यू ठेवायच्या. एक ही साइन स्क्वेअर थिटा आहे त्याची व्हॅल्यू काय आली, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अँड साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याची व्हॅल्यू आली 1. त्यात आपण व्हॅल्यू काय करूया, पुट करूया. इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू ठेवूया, साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस हे मूळचं कॉस स्क्वेअर थिटा आहे ते तसंच ठेवूया. ब्रॅकेट कंप्लीट इनटू 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आहे 1. आता या ठिकाणी 1 न मल्टिप्लाय केलं तर तेच राहील, म्हणून इज इक्वल टू 1 मायनस मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा सेम साइन आहे त्यामुळं दोघांची ऍडिशन होणार 2 कॉस स्क्वेअर थिटा
आणि आपल्याला आता राईट साईडला काय दाखवायचं आहे 1 - 2 cos स्क्वेअर थिटा म्हणजे आपली राईट साईड आली म्हणून LHS इज इक्वल टू RHS. तर या पद्धतीनं 7 नंबरचं उदाहरण आपण आता सॉल्व्ह केलं. आता हा पहिला सेक्शन आपला पूर्ण झाला. आता दुसऱ्या सेक्शन मध्ये कोणती कोणती उदाहरणं आहेत तर बघा, हा आता आपला कंप्लीट झाला. तर सेकंड मध्ये कोणते आहेत, थर्ड, 6, 8 अँड 12 अशी 4 आहेत. तर आपण थर्ड नंबरचं बघूया. तर थर्डचं एक्झाम्पल बघा. अंडर रूट 1 - sin थिटा अपॉन 1 + cos थिटा, नाही 1 + sin थिटा इज इक्वल टू राईट साईडला बघा सेक थिटा मायनस tan थिटा आता आपल्याला लेफ्ट साइडला काय दिले बघा, अंडर रूट 1 - sin थिटा अपॉन 1 + sin थिटा. आता आपल्याला लेफ्ट साइड घ्यायची आहे म्हणून LHS इज इक्वल टू अंडर रूट 1 - sin थिटा अपॉन 1 + sin थिटा. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा, हे जे आपण आता हा सेकंड पार्ट केलाय त्या सर्व उदाहरणामध्ये एकच मेथड म्हणजे काय करायचंय तर आता याच्यामध्ये जो छेद दिलेला आहे बघा, याच्यामध्ये जो छेद दिलेला आहे काय दिलाय 1 + sin थिटा, याच्या बरोबर अपोजिटनं अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आता 1 + sin थिटा आहे तर कशाने मल्टिप्लाय करायचं 1 - sin थिटा, याने याला काय करायचं अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. म्हणून याचा आपण पार्ट 2 केलाय की अंशाला आणि छेदाला एका छेदानं काय करायचं याच्या अपोजिट 1 + sin थिटा आहे तर काय करायचं 1 - sin थिटानं अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. आणि म्हणून काय येणार आहे बघा इज इक्वल टू अंडर रूट फर्स्ट ब्रॅकेट आपलं ओरिजिनल जे आहे तेच 1 - sin थिटा अपॉन 1 + sin थिटा इंटू
आता याच्या अपोजिट म्हणजे 1 मायनस साइन थिटा न मल्टिप्लाय करायचं अंशाला आणि छेदाला, म्हणून 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आता बघा अंशाला काय आलं 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर झाला. छेदाला काय आलं पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन थिटा, सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थिटा, म्हणजेच मागाचा जो फॉर्म्युला आहे आपला ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचा वापर करून इथं आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करायचं. आता काय येणार अंश अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, आता फर्स्ट ए जे आहे समजा 1, 1 चा स्क्वेअर 1 येणार, 1 मायनस सेकंड बी म्हणजे साइन थीटा आहे मायनस साइन स्क्वेअर थीटा, वन मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता आपण ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे व्हॅल्यू काढायची आहे. बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काढलं तसं आपण आता कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस, म्हणजेच इथे येणार बट कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 मायनस साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे सांगा, कॉस स्क्वेअर थीटा ही याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करायची आणि मग काय येईल बघा पुढची स्टेप इज इक्वल टू अंडर रूट, अंश जसाच्या तसा राहील, विस्तार करायची गरज नाही, 1 मायनस साइन थीटा ब्रैकेट स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. आता हे स्क्वेअर रूट मध्ये आहे. आता 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट निघाल, फक्त ब्रॅकेट राहील, म्हणून काय येणार 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा याचं सुद्धा स्क्वेअर रूट निघेल, म्हणजेच काय येणार कॉस थीटा. आता या कॉस थीटा जो आहे त्या कॉस थीटानं 1 ला डिवायडेड करायचं, सेपरेट करायचं, मग काय येईल 1 अपॉन कॉस थीटा माइनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता 1 अपॉन कॉस थीटा मीन्स सेक थीटा, लक्षात घ्या तिथं आपल्याला माहित आहे की 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा, and tan theta means sin theta upon cos theta.
अपॉन कॉस थिटा. या दोन व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये काय करूया, पुट करूया. काय येईल मग, सेक थिटा मायनस टॅन थिटा. ही झाली तुमची राईट साइड. बघा काय राईट साइडला दाखवायचं आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा, म्हणून LHS इज इक्वल टू RHS. आता आपण त्याच गटातलं कोणतं उदाहरण बघायचं आपल्याला, 6 नंबर बघा. 6 नंबरचं काय दिलंय बघा, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू, राईट साइडला काय दाखवायचं बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याला लेफ्ट साइडला जे आहे ते घेऊया, LHS इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा आता मगाशी जसं केलं तसं याच्या अपोजिटनं आपण काय करायचं, अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार, सेक थिटा प्लस टॅन थिटा ना अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. इथं बघा जी स्टेप केली तीच लक्षात घ्या. जसं इथं प्लस आहे म्हणून मायनस न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय केलं, तसं इथं आता मायनस आहे म्हणून प्लस न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. म्हणून 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा याला आपण ब्रॅकेट घालूया, इंटू आता प्लस न मल्टिप्लाय करायचं अंशाला आणि छेदाला, म्हणून काय येणार, सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट घालूया अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा आता अंशाला काय नाहीये, अंशाला जे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू 1 आहे तेच येईल. छेदाला काय येणार, सेक थिटा मायनस टॅन थिटा सेकंड ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता यांचं काय होणार, पहिल्याचा स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर काय येईल मग, इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस
टॅन स्क्वेअर थिटा. आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाचा वापर करायचा. कोणता फॉर्म्युला आहे बघा, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडं बट वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, लक्षात घ्या. आणि या फॉर्म्युलेची व्हॅल्यू काय सांगा, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आता या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा आहे, त्याची व्हॅल्यू किती ठेवायची, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणून इज इक्वल टू अंश जसाच्या तसा येईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन, आता सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येणार, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आता या ठिकाणी प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा जाईल, छेदाला राहील 1. म्हणून इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली आपली, सेक थिटा प्लस टॅन थिटा मीन्स LHS इज इक्वल टू RHS. तर या पद्धतीनं हे उदाहरण तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आता 8वं तुम्ही काय करा, ट्राय करा, जमतंय का बघा. नाही जमलं तर आपण नंतर सोडून देऊ. आणि 12वं जे आहे ते सुद्धा सेम तसंच आहे. बारावं थोडंसं वेगळं आहे, किंवा आपण आता 8वं घेऊया. बघा 8वं काय आहे, 8वं सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता याच्यामध्ये मात्र आपल्याला डावी बाजू घेता येणार नाही, लक्षात घ्या. आता घ्यावी लागणार कुठली सांगा, राईट साइड घ्यावी लागेल. म्हणून RHS डाव्यावरून उजव्यावरून आता डावी दाखवायला लागणार आहे. म्हणून RHS इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस
साइन थिटा. आता मायनस असल्यामुळे कशानं मल्टिप्लाय करायचं, प्लस न, म्हणून काय येणार इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट घालूया इंटू साइन थिटा, सॉरी 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थीटा आता अंशाचं मल्टिप्लिकेशन तसंच ठेवूया इज इक्वल टू कॉस थीटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस आता या ठिकाणी काय येणार 1 मायनस साइन थीटा आणि सेकंड ब्रॅकेट 1 प्लस साइन थीटा मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आता काय ए प्लस बी आणि ए मायनस बी चा वापर केला. आता या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इथं वरती आपण वापरलेले आहेत. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा मीन्स काय येणार कॉस स्क्वेअर थीटा. तोच इथं आपण फॉर्म्युला वापरणार. काय करणार आहे 1 बट कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे याच्या ऐवजी आपण व्हॅल्यू काय ठेवणार कॉस स्क्वेअर थीटा, म्हणून इज इक्वल टू कॉस थीटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. आता अंशाला जे कॉस आहे कॉस थीटा आणि या स्क्वेअर मधलं एक जाईल, म्हणून इज इक्वल टू 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता सेपरेट याला काय करूया डिवायडेड करूया, म्हणून 1 अपॉन कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा आणि लेफ्ट साइडला आपल्याला